मित्रांनो, माझे नाव रवी आहे. माझे लग्न होऊन 5 वर्षे झाली होती. माझे लव्ह मॅरेज होते. कुंती माझी बायको दिसायला देखणी होती. ती एका मोठ्या घरात वाढलेली मुलगी होती. तिचे राहणीमान अतिशय उंच होते. तिचे वडील मोठे व्यावसायिक होते. माझी घरची परिस्थिती खूपच बेताची होती. तरीही माझ्यावर भाळून कुंतीने माझ्याशी पळून जाऊन लग्न केले होते. सुरुवातीस तिच्या घरच्यांनी आम्हाला स्वीकारले नव्हते, पण नंतर त्यांनी आम्हाला स्वीकारले. तिच्या वडिलांनी आम्हाला एक मोठा बंगला भेट म्हणून दिला. आम्हाला पाहिजे नको ते सगळे ते बघायचे. त्यामुळे मी एक प्रकारे त्यांचा घर जावई झालो होतो. सुरुवातीचा गोडपणा आता थोडा कमी झाला होता. माझ्यात आणि कुंतीमध्ये आता वारंवार खटके उडू लागले होते. ती मला तिच्या मर्जीप्रमाणे हवी तशी वागू पाहत होती. तिला तिच्या उंच राहणीमानाची मस्ती होती. मी मात्र तिला दाद लागू देत नव्हतो. त्यामुळे आमच्यासारखे खटके उडू लागले होते. नको झाले होते काही. तिला घरकामाची आवड नव्हती. त्यामुळे तिने एक बाई कामाला ठेवली होती. अंकिता आमची कामवाली दिसायला गरगरीत होती. तिला बघताच ती कामवाली आहे यावर विश्वास ठेवणे कठीण होते. कारण अंकिता गोरी तर होतीच, पण तिची उंची, तिचे राहणे बघितले तर कधीकधी मला कुंतीपेक्षा ती जास्त आवडायची. अंकिता पडेल ते सगळे काम करायची. आमच्या घरातील तिला सगळ्या गोष्टी माहीत होत्या. आमच्यात होणारे भांडणे बघून ती पण कधीकधी नाराज होत असे. ती मला नेहमी म्हणायची, साहेब, मला कधीकधी तुमची कीव येते. एके दिवशी मी घरी नव्हतो, तेव्हा अंकिता रडत होती. ते बघून कुंतीने तिला विचारले, काय ग अंकिता, काय झाले, का रडत आहेस? बाई साहेब, माझ्या लहान बहिणीचे लग्न ठरले आहे आणि तिकडच्या लोकांनी 1,00,000 रुपये हुंडा मागितला आहे. जर नाही दिला तर लग्न मोडणार म्हणत आहे. माझ्याकडे तर इतके पैसे नाहीत. माझे घरचे माझ्यावर अवलंबून आहेत. मी काय करू? अगं, तुझा बॉयफ्रेंड आहे का कुणी? कुंतीने विचारले. हो आहे ना. तिच्या या उत्तरावर कुंती म्हणाली, हे बघ, ही पुरुष जात नालायक असते. तू तुझी प्रॉपर्टी दाखव त्याला मोबाईल कॅमेरावर आणि त्याला सांग तुला थोडी पैशाची मदत कर म्हणून. माझी प्रॉपर्टी म्हणजे काय मला समजले नाही. ती म्हणाली, अगं, तुझी प्रॉपर्टी म्हणजे तुझे शरीर. थोडे गरम कर त्याला, म्हणजे बघ काय होते ते. कुंती म्हणाली आणि निघून गेली. दुसऱ्या दिवशी घरी कोणी नाही हे बघून अंकिताने तिच्या बॉयफ्रेंडला फोन केला आणि म्हणाली, राहुल, माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल आहे. तू जरा ऑनलाईन कॅमेरा चालू कर. त्याने कॅमेरा चालू केला आणि बघू लागला. इकडे अंकिताने तिचे सगळे काढायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात ती सर्व झाली. तिला त्या अवतारात बघून तिचा बॉयफ्रेंड तिकडे उड्या मारू लागला. जवळपास अर्धा तास तिने त्याला गरम केले, पण लगेच पैसे मागायला नको म्हणून ती काही बोलली नाही. 2-3 दिवस झाले. कुंती काही कामासाठी बाहेरगावी गेली होती आणि मी ऑफिसला. माझे काम लवकर संपले, त्यामुळे मी दुपारीच घरी आलो. सगळ्यांच्याकडे घराची किल्ली असायची, त्यामुळे मी दार उघडले आणि आत आलो. आतल्या खोलीत मी जाता जाता डोकावले मी तर थबकलोच. समोर मोबाईलमधील कॅमेरा चालू होता आणि अंकिताने तिचे एक काढत होती. मला हे काहीच माहीत नसल्याने मी आडोशा घेऊन काय चालू आहे ते आरामात बघत उभा राहिलो. अंकिता अशी जण उभी होती. समोरून कोणा पुरुषाचा आवाज येत होता. त्यावरून मी समजलो की हा तिचा बॉयफ्रेंड असेल कदाचित. गुलाबी कलरची ती घातलेली अंकितावर जितकी गोरी होती
त्यापेक्षा कितीतरी पटीने गोरी आत होती. ते म्हणतात ना, शोरूम में इतना तो गोडाऊन में कितना. तिने तिचे केस सोडले आणि एखाद्या मराठी पिक्चरमधील नटीसारखे ती तिच्या केसातून हात फिरवू लागली. तिचे झाडाचे 2 आंबे हातात घेऊन ती दाबू लागली. तिचे हावभाव असे होते की तिला आता कोणत्याही परिस्थितीत क्रिकेट खेळायची गरज आहे. क्रिकेट म्हणजेच त्या गोष्टीची गरज आहे. तुम्ही समजलाच असाल की मी कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहे. मी थोडे पुढे होऊन बघितले तर तिचा बॉयफ्रेंड तिकडे शर्ट होऊन बसला होता. तिचा हा अवतार बघून तो त्याचा बॅट तिकडे हलवत बसला होता. बॅट म्हणजे आपली ती वस्तू, समजून घ्या. थोडा वेळ त्याचा हा प्रकार चालू होता. तिने त्यांचा शो बंद केला. तिने सगळे घातले. ती मागे वळाली आणि समोर मला बघून तिची भंबीरे उडाली. साहेब, तुम्ही कधी आला? आणि तेही इतक्या लवकर? ती म्हणाली, जेव्हा तुझा शो चालू झाला तेव्हाच आलो मी. मी म्हणालो. त्यावर तिने तिच्या बहिणीच्या लग्नाची कथा सांगितली. हे बघ अंकिता, मी तुझे दुःख समजू शकतो. आपण दोघे एकमेकांची मदत करू शकतो. न समजून तिने विसलोरे कसे. हे बघ, तुझ्या पैशाची गरज मी पूर्ण करू शकतो. तुला जर माहीत आहे की मी माझ्यात आणि कुंतीमध्ये किती बेकार संबंध आहेत ते. त्यामुळे माझा नैसर्गिक गरजा ती पूर्ण करत नाही. ते तू केलेस तर मी तुझ्या बहिणीच्या लग्नाचा खर्च तर करीनच, पण तुला पण इथून पुढे पैसे नको ते बघेन. पण तुझ्या मनात नसेल तर राहू दे. मी म्हणालो. हो नाही करत शेवटी अंकिता तयार झाली. तिला मी माझ्या बेडरूममध्ये गेलो. मी तिचा शो तर बघितलाच होतो. आता मला त्याचा आत काय खजिना आहे ते बघायचा होता. मी माझे तोंड तिच्या तोंडात दिले आणि तिच्यावर वर्षाव सुरू केला. माझे हात तिच्या गळ्याच्या खालच्या दिशेने जाऊन त्याची कामे चालू केले होते. माझ्या चुंबनाने आणि माझ्या हाताच्या दाबाने ती आता खरेच गरम झाली होती. माझी लाळ तिच्यात आत जात होती आणि तिची लाळ माझ्या तोंडात आणि आम्ही दोघे गरम झालो होतो. मी तिचे वरचे लगेचच उतरवले. ती आता जशी व्हिडिओ कॉलवर होती तशी झाली. जे तिच्या बॉयफ्रेंडला बघायला मिळाले नाही आणि उपभोगायला मिळाले नाही ते मला मिळाले होते. मी तिच्या झाडाच्या 2 आंब्याला हात लावत होतो. तिने त्याच वेळी माझे पण काढून टाकले. तिने मला बेडवर नेले आणि ती सरळ खाली माझ्या बॅटकडे गेली. माझी उत्तेजना आता परमोच्च बिंदूवर पोहोचली होती आणि ती पण मला पूर्णपणे साथ देत होती. त्या क्षणी मी पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडून गेलो होतो. मी म्हणालो, तू खरंच खूप सुंदर आहेत. ती शरमेने लाजली आणि मला मिठी मारली. मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता लगेच माझ्या तडलेल्या बॅटला वाट मोकळी करून दिली. तिने माझी बॅट पाहून धक्क झाली होती. माझ्या बॅटला बघून तिला समजले होते की आज त्याची जमीन फाटणार आहे. ती जोरात मिठी मारून म्हणाले, रवी चल लवकर, आता क्रिकेट खेळूया. मी म्हणालो, हो अंकिता, मला पण क्रिकेट खेळायची खूप इच्छा होत आहे. मग मी चेन खोलून माझी बॅट काढली. ती माझी बॅट बघताच चकित झाली, कारण माझी बॅट खूप लांब व जाडसर होती. ती माझ्याकडे बघत म्हणाली, रवी, मी तुझी बॅट हातात पकडू का? मी म्हणालो, हो बिनधास्तपणे पकड, आपलीच आहे. मग ती माझी मोठी बॅट हातात पकडली आणि म्हणाली, तुझी बॅट तर खूप मोठी आहे. माझी बॅट अंकिताच्या हातात बसत नव्हती, कारण मी थोडा शरीराने लांब व भरदार असल्याने माझी बॅट पण मोठी होती. ती मला म्हणाली, तू पहिले कोणासोबत क्रिकेट खेळला आहेस का? मी म्हणालो, नाही अंकिता, याच्या आधी मी कोणत्याही मुलीसोबत, स्त्रीसोबत क्रिकेट खेळलो नाही. आज मी पहिल्यांदाच तुझ्यासोबत खेळणार आहे. माझ्या तोंडातून हे शब्द ऐकताच ती म्हणाली,
मला आता तुमची बॅट बघून क्रिकेट खेळायची खूप इच्छा होत आहे. लवकर बॅट ग्राउंडवर टेका. मला पण खेळायची खूप इच्छा होत होती. मी तिला म्हणालो. अंकिता, खेळायच्या आधी मला तुझं ग्राउंड तर दाखव. ती लगेच तिचा हिरवंगार ग्राउंड मला दाखवत मला म्हणाली, हे आहे माझे ग्राउंड. मी त्याचे ग्राउंड बघताच थोडा वेळ बघतच राहिलो, कारण असा ग्राउंड मी पहिल्यांदाच बघत होतो. ग्राउंड मस्त हिरवंगार होता, पण त्यात गवत खूप वाढलेले होते. ग्राउंड थोडा ओलसर झालेला होता, म्हणून वाफ निघत होते. हे बघताच मी दीपालीला म्हणालो, अंकिता, ग्राउंड तर खूपच मस्त आहे, पण ग्राउंडला थोडे गवत वाढलेले आहे. गवत राहिला नसता तर ग्राउंडवर खेळायला अजून जास्त मजा आली असती. अंकिता म्हणाली, हो रवी, बरोबर आहे तुमचे बोलणे, पण मला वेळच मिळाला नाही रे गवत काढायला. पुढच्या वेळेस नक्की साफसफाई करेन. आता ते सर्व सोड आणि लवकर ग्राउंडला बॅट टेकव. मी लगेच माझी बॅट हातात घेऊन ग्राउंडमध्ये उतरलो. माझी मोठी बॅट पकडून ग्राउंडला टेकला. लगेच अंकिता मला म्हणाली, रवी, थोडं हळूहळू मार. मला पण खूप दिवस झाले क्रिकेट खेळून. मी हो म्हणत पुरी ताकदीने जोरात हाणला आणि छक्का मारला. ती एकदम जोरात ओरडली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती एकदम अडखळत म्हणाली, रवी, जरा हळूहळू. मी म्हणालो, नाही अंकिता, मला तुझ्यासोबत खेळायला खूप मजा येत आहे. आजपर्यंत मी असा ग्राउंड कधीच बघितला नव्हता. मला तुझ्यासोबत क्रिकेट खेळून खूप मजा येत आहे. मग मी कधी चौका मारायचा तर कधी छक्का मारायचा. ती म्हणाली, रवी, मी तुझ्यासारखा प्लेयर कधीही बघितला नव्हता. खरं सांगू का रवी, माझ्या त्याला खेळताच येत नाही. आज पहिल्यांदाच असं क्रिकेट खेळत आहे. रवी, आपण अधूनमधून क्रिकेट खेळत जाऊ. मी म्हणालो, हो अंकिता, नक्कीच खेळू. मी आता वेगवेगळ्या प्रकारे बॅटिंग करत होतो आणि सोबत बॉलिंग पण, आणि तिला आनंद देत होतो. आणि बघता बघता आम्ही दोघीही एका शेवटच्या टोकावर आलो आणि मग एका समोच्च बिंदूवर येऊन शांत झालो. श्वास रोखून धरल्यासारखी आमची अवस्था झाली होती. आमची घामाने अंघोळ झाली होती आणि मग हळूहळू आम्ही शांत झालो. मी पुन्हा एकदा बॉलिंग करत आम्ही दोघेही एकमेकांच्या मध्ये सामावून शांत झालो. रात्री जवळपास 12 वाजले होते आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. त्या रात्री जणू एक मोठं वादळ आलं होतं आणि आम्ही दोघे त्या वादळात वाहून गेलो होतो. मित्रांनो, आम्ही दोघे आता खूप दमलो होतो आणि मग काही वेळ अशीच पडून राहिल्यावर आम्ही उठलो आणि बाथरूममध्ये गेलो आणि तिथे जाऊन अंघोळ करू लागलो. मग काही वेळाने मी अंघोळ करून कपडे घालू लागलो. मग तिने मला विचारले की परत कधी येणार. तर मी म्हणालो की तू जेव्हा म्हणशील तेव्हा मी येईन. माझे हे बोलणे ऐकून ती हसू लागली आणि मी तिच्या आणि मग मी तिथून बाहेर पडलो. पण मित्रांनो, मी त्या दिवशी खूप खुश होतो, कारण तिच्यासोबत क्रिकेट खेळून माझी मनातली इच्छा आज पूर्ण झाली होती आणि मला माझ्या शेजाऱ्यांसोबत क्रिकेट खेळायची संधी मिळाली होती. नंतर आम्ही अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा सकाळ संध्याकाळ क्रिकेट खेळायचो. तिला पहिल्या वेळेतच माझ्यासोबत क्रिकेट खेळून इतकी संतुष्ट झाली की तिने मला पुन्हा कधी पण खेळायला नकार दिला नाही. आणि या गोष्टीचा फायदा घेऊन मी तिच्यासोबत क्रिकेट खेळून खूप मजा केली आणि तिला पण खूप आनंद दिला. मी तिच्याबरोबर तिने सांगितलेले सर्व प्रकारे वेगवेगळ्या पोजने 6 चौके मारले आणि तिने मला मी सांगितल्याप्रमाणे खेळून खूप आनंद दिला आणि मला पण खूप संतुष्ट केले. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.